सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिकेत सोनवणे यांनी 27 ऑगस्ट रोजी दिलेल्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे। तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने थेट नकार दिल्याने ती हताश झाली। त्यानंतर तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे। यावेळी आम्ही पोलीस उपनिरीक्षक अनिकेत सोनवणे, पोलीस ठाणे सीताबर्डी, नागपूर शहर येथे कार्यरत असून पोलीस ठाणे सीताबर्डी येथे दाखल अपराध क्रमांक 534/2026 BNS कलम 64(2)M आणि 69 BNS अन्वये दाखल आहे। त्यामध्ये पीडित फिर्यादी व आरोपी प्रज्वल माटे यांचे ओळख असून आरोपी याने फिर्यादी यांच्यासोबत जे पीडित फिर्यादी आहे यांच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले। ज्यावेळी पीडिताने आरोपी प्रज्वल माटे यांना लग्नाकरिता मागे तगादा लावला असता आरोपी यांनी त्यांना टाळाटाळ करण्यास सुरुवात केली व लग्नाच्या आणाबाका देऊन वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले। त्यानंतर ज्यावेळी पीडिता यांना समजले की आरोपी यांनी लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केलेली आहे, त्यावेळी पीडिता यांनी कोणते तरी लिक्विड पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केला असता चक्कर येऊन पडले। त्यानंतर सदरच्या एमएलसीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। सदर आरोपी अजून फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत। आमची तपास पथके त्याच्या शोध घेण्याकामी रवाना झालेली आहेत।